कथेमध्ये दर्शन झालं मोलपूरच्या महाराजांच्या सानिध्यामध्ये, आणि आज माऊलीच्या अशा पवित्र भूमीमध्ये येतंय की आहारनीस भगवत चिंतन चलते, भगवत नाम चलते, अशा भूमीमध्ये परत दर्शन गजानन महाराज यांनी घडून आणलं. माझा आजचा खूप भाग्याचा दिवस आहे, खूप आल्हादाचा दिवस आहे, पूर्व सुकृताचा दिवस आहे की आज म्हणजे वयोवृद्ध तपव्रत अशा महापुरुषाचं दर्शन या पावन पवित्र भूमीमध्ये झालं. फार काही बोलायसारखं नाही का, तर बाबाचं चिंतन, डॉक्टर बाबाचं रोज चिंतन येतं तुम्ही ऐकत असता, नाना महाराजांचं चिंतन ऐकत असता, वयोवृद्ध गुरु शरणानंदी महाराजांच्या एकत्रित समकालीन त्यांचे मित्र गुरु शरणानंदी महाराज यांच्या काशीमध्ये 5-6 वर्षे सानिध्य दोघायचं, त्यांच्याही दर्शनास खूप प्रेमपूर्वक झालं. आणि बाकी बी सर्व संतांचं सर्व भक्ताचं इथं दर्शन झालं. बोलायसारखं काही नाही, रोज तुम्ही ऐकत असता, फक्त मीच तुमचं बोलणं ऐकायसाठी आलेला. माझेच कान अतृप्त होते, ते आज तृप्त झाले तुमचं सर्वांचं दर्शन करून. खूप मोठं भाग्य, का तर मी एवढा अभ्यासू नाही की तुम्हा सर्वांना कुठलं मार्गदर्शन करण्याचं. फक्त एक दत्त महाराजांची कृपा, सद्गुरू शिवलिंग स्वामीची कृपा, परत तुमची वैष्णवाची कृपा प्राप्त व्हा म्हणून आज म्हणजे वेळातला वेळ काढून आलो मी लक्षात. म्हणून मी खूप आज गदगदित आहो. असं सदैव दर्शन घडावं आणि बाबांची बाबांची सेवा जी करत आहे तेही भाग्यवान. सीताराम बाबा ते भाग्यवान आहेत, उपासे महाराज, आणि त्यांची सेवा करणारे वैष्णव तेही भाग्यवान आहेत. का तर संतांची सेवा करायला मिळणं हे बी खूप मोठं भाग्य लागतं, आणि हे भाग्य त्यांच्या वाट्याला आलं. त्यांनी खूप प्रेमपूर्वक सेवा करावी आणि आपली जीवनाची यात्रा सफल करावी. साधू शिवाय जीवनामध्ये काही नाही. साधू जेव्हा जीवनामध्ये येतो तेव्हा जीवनाचा खरा अर्थ सुरू होतो, आणि खरा अर्थ जेव्हा प्राप्त होते तेव्हा कुठलीच उणीव नसते. सद्गुरूची कृपा प्राप्त होण्यासाठी नामचिंतन एकच मोठं साधन आहे, आणि ते साधन तुम्ही सर्वांनी अवगत केले आपापल्या सद्गुरु कृपेनं. आम्हाला सद्गुरु कृपेनं हे इथपर्यंत पोहोचा आलं. हरी इच्छेनं जे काही होते ते हरी इच्छा. म्हणून आजच्या प्रसंगी एवढं सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. सदैव तुमच्या सर्वांचा वैष्णवाचं दर्शन घडत राहावं एवढीच अपेक्षा माऊलीच्या चरणी करतो. आज ज्ञानेश्वरीची जयंती आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद, खूप आशीर्वाद.